श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो षष्ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1059. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला सांगावयास सुरुवात केलेल्या या धर्मरथाची संकल्पना बघत होतो. प्रसंग असा घडलाय सज्जनो की जेव्हा रावण आपल्या चतुरांगिणी सेनेच्या समवेत आपल्या अत्यंत दिव्य तेजस्वी अशा रथावरती स्वार होऊन सर्व प्रकारची कवच परिधान करून अनेक अस्त्रशस्त्रांच्या समवेत प्रभू रामचंद्रांशी लढायला म्हणून रणांगणावरती आलाय, तेव्हा प्रभू रामचंद्रांचा सखा बिभीषण, जो खरं तर रावणाचा भाऊ आहे, परंतु आपल्या स्वामींना अशा या रणांगणामध्ये रावणाशी कशा पद्धतीने लढता येईल हा त्याच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला. त्यामुळे बिभीषणाने अतीव प्रेमापोटी अधीर होऊन प्रभू रामचंद्रांच्या चरणी वंदन करून त्यांना एकच प्रश्न विचारला की प्रभो, युद्ध हे तर समान बळ असलेल्या योद्ध्यांमध्ये होणं उचित आहे. रावण आपल्याशी युद्ध करू इच्छित आहे. आपण या वनवासी वेशात, आपल्या पायात पादत्राण नाहीत, आपल्या अंगावरती कुठलं कवच नाही, आपल्याकडं रथ नाही. आपण रावणाशी कशा पद्धतीने संघर्ष करणार, कशा पद्धतीने आपण त्याला हरवू शकणार. बिभीषणाच्या या पृच्छेमाग प्रभू रामचंद्रांच्या वरती असलेलं हे विशेष प्रेम आपल्याला दिसून येतं. प्रभू रामचंद्र हसून बिभीषणाच्या मनातला हा संदेह दूर करण्यासाठी, त्याला हे परमज्ञान प्रगटवण्यासाठी, त्याला रूपाच्या पलीकडे नेण्यासाठी म्हणून त्याला एक अत्यंत महत्वाचं सूत्र सांगतात की बिभीषणा, सुनहु सखा कह कृपा निधाना, जेही जय होई सो स्यंदन आना. ज्याच्यामुळे विजय मिळतो ना बिभीषणा, तो हा रावण चालवत असलेला रथ नाहीये. तो रथ काही वेगळाच आहे आणि मी त्या रथावरती आरूढ आहे. त्यामुळं मला कुठल्याच गोष्टीची अजूनही गरज नाही. बिभीषणाच्या मनामध्ये उत्कंठता आहे की प्रभू रामचंद्र नेमके कुठल्या रथाचा नामोल्लेख इथं करतायत, कुठल्या रथावरती प्रभू रामचंद्र आरूढ आहेत. आणि अशा या आपल्या परममित्राला या धर्मविजय देणारा हा धर्मरथ कसा आहे याचं वर्णन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र या रणभूमीवरती जणू काही काळाला थांबवून सांगतायत. सज्जनो, आपण कालच्या टप्प्यातच समस्त दोह्याचं गायन केलेलं आहे आणि त्यामुळं आज आपण या धर्मरथाच्या एकेका संकल्पनेमध्ये थोडंसं विस्तारपूर्वक उतरून त्यामध्ये दडलेल्या काही गुह्य रहस्यांना गुरुकृपेने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. गोस्वामीजी प्रभू रामचंद्रांची ही वाणी आपल्या समोर ठेवताना म्हणतात की जेही जय होई सो स्यंदन आना. ज्याच्यामुळं जय होतो तो हा रथ काही दुसराच आहे, काही औरच आहे. बघा, आपण दशरथ हा शब्द वापरतो. याचा अर्थ काय की दाही दिशांना ज्याचे रथ हे कधीच अपराजित होऊन परत आलेले नाहीत, ज्यांनी नेहमी विजयाचंच तोंड बघितलेलं आहे, अशा दशरथाची हे अयोध्या आणि त्या दशरथाचा हा सुपुत्र राम. त्यामुळे ज्या पद्धतीने लौकिक युद्धांमध्ये दशरथाने हा विलक्षण पुरुषार्थ गाजवला, तोच पुरुषार्थ प्रभू रामचंद्र देखील गाजवणार, यात काही शंकाच नाही. परंतु दशरथाने लौकिक रथाच्या आधाराने मिळवलेले ते विजय होते आणि प्रभू रामचंद्र तापस बेश विशेष उदासी 14 बरस राम बनवासी अशा पद्धतीने या विशेष उदासीन अवस्थेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्रांना राजाची असलेली सर्व वस्त्र त्यागायला पाहिजेत, तपस्वी असल्यामुळे पायामध्ये खडावा घालणं उचित नाही, तपस्वी असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कवच वापरणं देखील निषिद्ध आहे.
आणि रथ ही तर फार लांबची गोष्ट पडते. त्यामुळे इथं प्रभू रामचंद्र या वनवासाला दिलेल्या आज्ञेशी बांधील आहेत. अजूनही 14 वर्षाचा कालावधी जरी संपत आलेला असला तरी अजूनही ती मुदत चालूच आहे. आणि त्यामुळे लौकिक अर्थाने प्रभू रामचंद्र ना रथाचा, ना कवचाचा आणि ना युद्धाला उपयुक्त असलेल्या अशा वेशभूषेचा स्वीकार करू शकणार आहेत. ते केवळ वनवासी वेशातच लढणार आहेत. तरी देखील प्रभू रामचंद्र अत्यंत विश्वासाने बिभीषणाला सांगतात की बिभीषणा, मी ज्या रथावरती आरूढ आहे तो रथ काही वेगळाच आहे. तो कधी अपराजित होऊ शकत नाही. कुठला रथ आहे प्रभू रामचंद्रांचा? कसा आहे तो? काय गुणधर्म आहेत या रथाचे? सज्जनो, रथ हा आपण शब्द जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपल्याला स्वाभाविकपणे त्याचं एक अत्यंत सुंदर चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. भगवद्गीतेच्या मुखपृष्ठाने या रथाच्या बद्दल क्रांतीच जणू काही जनमानसामध्ये घडवून आणलेली आहे. कुठल्याही भगवद्गीतेचं मुखपृष्ठ हे श्रीकृष्णाचा हा रथ आणि त्याच्या चरणांशी बसलेला अर्जुन याच्याद्वारेच जनमानसामध्ये ओळखला जातो. आपल्याकडे रथसप्तमी देखील असते बघा. कारण आपल्याकडे एक अशी पौराणिक संकल्पना आहे की हा सूर्य देखील नित्य रथावरती आरूढ असतो. त्याचे हे घोडे या सूर्याला जणू काही या ब्रह्मांडाचं भ्रमण घडवत असतात. त्यामुळे आपण रथसप्तमीच्या आधाराने सूर्यदेवतेची देखील उपासना करतो. त्यामुळे रथ हा शब्द, ही संकल्पना आपल्याला अगदी लहानपणापासून घरोघरी प्रत्येकाला माहिती आहे. अशा या रथाचं नामोच्चारण करताच आपल्या डोळ्यासमोर एक अतिशय सुंदर असा रथ साकारतो, ज्याला अतिशय सुंदर चाकं आहेत. त्या रथामध्ये बसण्याची अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे. त्या रथावरती तो रथ ज्या सैन्याचा आहे त्या सैन्याचा एक ध्वज अत्यंत सुंदर पद्धतीने फडकतोय. या रथाला वेगवेगळ्या पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या पताका त्याच्या भोवती सजवून या रथाचं सौंदर्य वाढवण्यात आलंय. रथ म्हटला की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या रथाला जोडलेले घोडे. आपण बघतो की लहानपणी आपल्याला टांग्यामध्ये देखील बसताना खूप गंमत यायची. त्या टांग्याला तर केवळ एक घोडा असायचा. अशा या रथाला मात्र एक घोडा नसून 4-4 घोडे एकत्रितपणे लावलेले आहेत. अशा या रथाला असणारे हे सुंदर घोडे, त्या रथामध्ये सगळ्यात महत्वाचा व्यक्ती म्हणजे त्याचा चालवणारा सारथी. तो सारथी अत्यंत कुशलतेने या रथाला चालवतोय. या रथाचा स्वाभाविक उपयोग आपण लहानपणापासून युद्धभूमीच्या दृष्टीने बघितलेला आहे. त्यामुळे जसा रथामध्ये सारथी आहे त्याचप्रमाणे रथामध्ये योद्धा देखील आहे. तो योद्धा सर्व प्रकारच्या असलेल्या अस्त्रशस्त्रांनी युक्त आहे. त्याच्या या असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्याला आपण त्याच्या रथामध्ये बघतच असतो. तो अत्यंत विद्यमान आहे कारण की त्याच्याकडे या रथामध्ये थांबून कशा पद्धतीने युद्ध करायचं याची प्रचंड बुद्धिमत्ता आहे. त्याच्या या भात्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बाण आहेत, हातामध्ये ढाल आहे, तलवार आहे. अशा पद्धतीने रथामध्ये असलेले हे पौराणिक योद्धे आपण बघत आलेलो आहे. त्यामुळे रथ ही संकल्पना या सगळ्या वेगवेगळ्या गुणधर्मांच्या आधाराने युक्त असते. प्रभू रामचंद्र तर कुठल्याही लौकिक रथामध्ये नाहीत, तरी देखील प्रभू रामचंद्रांच्याकडे एक रथ आहे जो कधीच अपराजित होऊ शकत नाही. आणि त्यामुळं तुम्हा आम्हा प्रत्येकाला मोठं कुतूहल वाटेल की नेमका हा रथ आहे तरी कसा, याची चाकं कुठली, याची पताका कुठली, याचा ध्वज कुठला, याचा सारथी कोण, याचे घोडे कुठले, या घोड्यांना बांधणाऱ्या दोऱ्या कुठल्या, यामध्ये असलेला योद्धा कोण, त्या योद्ध्याच्या हातात असलेली ढाल कुठली, तलवार कुठली. आणि गोस्वामीजी आम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर याच्या उपायांमधून देतात. आपण सर्वप्रथम लौकिक रथ आणि प्रभू रामचंद्र ज्या रथावरती आरूढ झालेले आहेत
या दोघांमध्ये असलेल्या या गुणधर्मांना नीट समजून घेऊन मग त्यामध्ये दडलेल्या रहस्यांमध्ये उतरूयात. प्रभू रामचंद्र जेव्हा म्हणतात की जेही जय होई सो स्यंदन आना, तो हा रथ वेगळाच आहे. त्या रथाची चाकं आहेत शौर्य आणि धैर्य. या दोन चाकांवरती हा रथ चालतो. या रथाला सत्य आणि शील या अत्यंत मजबूत अशा ध्वजा आणि पताका आहेत. या रथाला जे घोडे लावलेले आहेत त्यांची नावं आहेत बल, विवेक, दम आणि परोपकार. या 4 अंगाचे हे घोडे या प्रभू रामचंद्रांच्या विजयी रथाला लावलेले आहेत. बर हे घोडे रथाशी कशा पद्धतीने जोडलेले आहेत? क्षमा, दया, समता या दोरीने ते या रथाला जोडलेले आहेत. बर मग या रथाचा सारथी कोण आहे? ईस भजन सारथी सुजाना. ईश्वराचं भजन हेच या रथाला चालवणारा चतुर सारथी आहे. या रथामध्ये जो योद्धा आहे त्याच्या हातामध्ये ढाल आहे. ती ढाल कशासाठी आहे? बिरती चर्म संतोष कृपाना. वैराग्य रूपी ढाल आहे त्याच्याकडं आणि त्याच्याकडे संतोष रूपी तलवार आहे. त्याच्याकडे जो फरशा आहे त्याचं नाव आहे दान. त्याच्याकडे बुद्धी नावाची प्रचंड शक्ती आहे आणि श्रेष्ठ विज्ञान हा त्याचा कठीण धनुष्य आहे. अशा या योद्ध्याच्याकडे अत्यंत निर्मळ अचल मन हे एखाद्या भात्याप्रमाणे आहे. त्या मनरूपी भात्यामध्ये शम यम इत्यादी नियम असे अनेक बाण आहेत. ब्राह्मण आणि गुरूंचं पूजन हेच या रथामध्ये आरूढ असलेल्या योद्ध्याचं अभेद्य कवच आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र म्हणतात की एही सम विजय उपाय न दूजा. याच्या समान विजयासाठी दुसरा कुठलाच उपाय नाही. जो अशा रथावरती नित्य आहे त्याचा नित्य विजय ठरलेला आहे. अशा या रथाचं वर्णन प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला सांगितलं. सज्जनो, आता आपण याच्यातल्या एकेका सूत्रामध्ये उतरून थोडंसं विस्ताराने हे नेमकं धर्मरथ हे जे प्रभू रामचंद्र आम्हाला सांगत आहेत त्याचं स्वरूप समजून घेऊयात. बघा, कालच्या निरूपणामध्ये मी तुम्हाला एक सूत्र दिलं होतं की श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या ठिकाणी आहे तिथंच विजय आहे, नीती आहे, श्री आहे. हे जे आपण भगवद्गीतेच्या श्लोकाच्या आधाराने जाणलं. श्रीकृष्ण आपल्या बाजूने आणणं म्हणजे नेमकं काय आहे? प्रभू रामचंद्र आपल्या बाजूने उभं करणं म्हणजे नेमकं काय आहे? तर त्या श्रीला, त्या नीतीला, त्या आचरणाला, आपल्या जीवनाला घट्ट धरून राहणं म्हणजेच प्रभू रामचंद्रांना आपल्या बाजूने उभं करणं आहे. हे प्रथम सूत्र. मग प्रभू रामचंद्र कोणाच्या बाजूने उभे राहतात? या युद्धामध्ये प्रभू रामचंद्र कोणाचा नेहमी साथ देतात? कोणाच्या मागे आपला हे बळ, आपलं हे सामर्थ्य ठेवतात? ती व्यक्ती कोण आहे? त्या व्यक्तीचं आचरण कसं आहे? त्या व्यक्तीची विचारधारा कशी आहे? हे आपल्याला या सगळ्या चौपायांमधून समजून घ्यायचंय. आपण म्हणाल, अहो आम्हाला कुठल्या रथावरती बसायचंय? आम्हाला काय साधायचंय? आम्ही आपली सामान्य माणसं, आपलं घरदार, प्रपंच, नोकरी, धंदा करणारी, आम्हाला कुठल्या रथावरती आरूढ व्हायचंय? सज्जनो, हे जीवन हेच कुरुक्षेत्र आहे. हीच लंकेची रणभूमी आहे. इथं अनेक प्रकारच्या राक्षसी शक्ती या आपल्या अवतीभोवती घुटमळत असतात आणि अशा या शक्तींमध्ये आपल्याला मार्गोत्क्रमण करता येण्यासाठी म्हणून आम्हाला या धर्मरथाची गरज आहे. अशा या धर्मरथावरती आरूढ होऊन आपण या भवसागरामध्ये जिंकून, तुका म्हणे त्यांचे तोंड केले काळे, हे जे आपण तुकाराम महाराजांचे शब्द ऐकतो की रात्रंदिना युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकाराम महाराजांना देखील कुठलं युद्ध लढायचंय? हेच युद्ध लढायचंय जे आम्ही लढतोय. परंतु आम्ही या युद्धामध्ये प्रवेश केल्यापासूनच जणू काही शस्त्र अस्त्र टाकून बसलेलो आहे. तुकाराम महाराजांसारखे जागृत संत जाणतात की हे युद्ध प्रत्येकाला लढावं लागतं.
आणि अशा या युद्धामध्ये अंतर्बाह्य जग आणि मन. जग कसं भरलेलं आहे? अंतर्बाह्य आहे. बाहेर देखील आहे दृश्य जगामध्ये. ज्या दृश्य जगामध्ये दडलेल्या लोकांच्याकडून असलेली उपेक्षा, त्यांच्याकडून येत असलेले हे अत्यंत महाभयानक असे सर्पदंशासारखी वाक्य, या जगाकडून मिळत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारची दुःख, आणि त्याचप्रमाणे एक जग अंतर अवस्थेमध्ये देखील आपल्याला त्रास देतं. या क्रोधादी षड्रिपूंच्या आधाराने कधी मत्सर निर्माण करतं, कधी क्रोध निर्माण करतं, कधी काम निर्माण करतं, कधी लोभ, तर कधी मद मोह. या दृष्टीने आतमधून देखील शत्रू आहे, बाहेर देखील अधिभौतिक रूपाने शत्रू आहे. आणि मग अशा लढाईमध्ये आम्हा प्रत्येकाला जिंकायचे काय? अंतर्बाह्य जग आणि मन. हे मन जे या युद्धामध्ये अखंड या सगळ्यांशी झुंजत असतं आणि ते बऱ्याचदा नवे बहुतांश वेळेला हारलेल्या स्थितीमध्ये असतं. आणि त्यामुळं बऱ्याच मंडळींसाठी जीवन देखील एक ओझं होऊन गेलंय. काही लोक ज्यांना परमार्थाशी काही घेणं देणं नाही, ज्यांना हे जग म्हणजे केवळ एक मौज मजा या दृष्टीने मिळालेलं साधन वाटतं, त्यांना देखील आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती या संघर्षाची अनुभूती येते, जाणीव होते. आणि जे परमार्थामध्ये आहेत त्यांच्यासाठी तर हा बऱ्याचदा अत्यंत जड झालेला असा जीवनाचा एक भाग असतो सज्जनो. मग यामध्ये काय होतं? सामान्य जीव परमार्थाच्या नावाखाली युद्ध लढायलाच तयार होत नाही, संघर्ष करायलाच तयार होत नाही. बऱ्याचदा मी बघतो अनेक मंडळी या परमार्थाच्या नावाखाली आपल्या स्वधर्मांपासून लांब जातात, आपली नोकरी धंदा सोडून देतात, आपण करत असलेलं कार्य आता कशाला पाहिजे असा विचार करून सोडून देतात. बघा, भगवद्गीता आपल्याला स्पष्ट सांगते की कर्माचा त्याग म्हणजे कर्मयोग नाही, कर्मफळाचा त्याग म्हणजे कर्मयोग आहे. आणि इथं आम्ही प्रत्येक वेळेला कर्माचा त्याग करतो परमार्थाच्या नावाखाली. जणू काही आपण आपल्याच अंतरंगात दडलेल्या या आळसाला आपण आपल्या जीवनाला स्वीकारण्यासाठी एक संधी देत असतो. श्री महाराज म्हणायचे, परमार्थ हा संसाराच्या गडबडीमध्ये करायचा आहे, प्रपंचाच्या गडबडीमध्ये बसवायचा आहे, त्याच्यासाठी वेगळा वेळ नाही. आणि श्री महाराज पुढे जाऊन म्हणायचे की जो परमार्थ हा प्रपंचामध्ये उपयोगाला येत नाही तो परमार्थच नाही. बघा, म्हणजे ज्या परमार्थाच्या आधाराने आम्हाला भगवंत प्राप्त करायचा आहे त्याच्या प्राप्तीसाठी प्रपंचाचा त्याग करणं, कर्माचा त्याग करणं हे संतांना देखील अभिप्रेत नाही. आणि त्यामुळं इंग्लिशमध्ये एक फार छान शब्द आहे, कॉम्प्लेसंट. आम्ही फार कॉम्प्लेसंट होतो. समाधान या शब्दाच्या नावाखाली आम्ही आमच्या स्वधर्माचा त्याग करून आमच्या स्वतःला तृप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांनी या धर्मरथाच्या आधाराने आम्हाला आपल्या स्वधर्माला चिकटून राहणं, नवे श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे त्यामध्ये उत्कटता आणणं, यासाठी या धर्मरथाची संकल्पना सांगितली आहे. त्यामुळे या धर्मरथाची गरज आम्हा प्रत्येकाला आहे. मग हा धर्मरथ कसा बांधायचा? सौरज धीरज तेही रथ चाका. शौर्य आणि धैर्य ही या रथाची चाकं आहेत. बघा, रथ जरी घोड्यांच्या ताकदीने पळत असला तरी देखील रथाला पळवण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्याची चाकं. ही चाकं कुठली आहेत? दोन चाकं जशी रथाला असतात त्याप्रमाणे जीवाला या धर्मरथासाठी देखील दोन चाकं आहेत आणि ती म्हणजे शौर्य आणि धैर्य. बघा, गोस्वामीजींनी किती अचूक शब्द वापरलेत. एखाद्या गाडीचं जर एक चाक लहान असेल आणि दुसरं चाक जर मोठं असेल तर ती गाडी तिथल्या तिथेच गोल गोल फिरत राहील, ती पुढे जाऊ शकणार नाही. जोपर्यंत चाकं ही समसमान नाहीत तोपर्यंत रथ हा पुढे जाऊ शकणार नाही. घोडे जरी किती ताकदवान असले तरी देखील जोपर्यंत ही चाकं अत्यंत उत्कृष्ट दर्जाची नाहीत, ती एकमेकांशी जोडलेली नाहीत, तोपर्यंत रथ पुढे जाऊ शकत नाही. आणि बऱ्याचदा परमार्थामध्ये आमच्या या रथाला ही चाकच नसतात. बघा, आम्हाला वाटतं प्रत्येक गोष्ट रामाने करायची, श्री महाराजांनी करायची आहे. हे करते पण आपल्याला रामाकडे द्यायचंय, महाराजांच्याकडे द्यायचंय, परंतु कर्म मात्र या देहाच्या आधाराने करायचंय हे आम्ही विसरून जातो.
थोडासा जरी संघर्ष झाला, थोडासा जरी विरोध झाला की आम्ही लगेच तिथं शस्त्र टाकून देतो आणि संघर्ष न करता ती भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारतो. मला सांगा, जर लोकमान्य टिळकांनी अशाच पद्धतीने भगवंताची इच्छा म्हणून या स्वातंत्र्य लढ्यात पहिल्याच दिवशी झालेल्या तुरुंगवासाला स्वीकारलं असतं, तर जर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्याच लढाईमध्ये झालेल्या संघर्षामधून हे संघर्षाचं काम आपलं नाही असं म्हणून स्वराज्याची भाषा सोडून दिली असती, तर हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हा खऱ्या अर्थाने कर्मयोग आहे की एवढं सगळं कार्य करूनही हे भगवंताच्या इच्छेने घडलं. त्यामुळे सज्जनो, प्रभू रामचंद्र या धर्मरथाची संकल्पना आम्हाला देतात. याचं कारण असं आहे की जो या धर्मरथावरती आरूढ आहे त्याला जीवनामध्ये शौर्य आणि धैर्य हे एकत्रित सांभाळणं अत्यावश्यक आहे. शौर्य आणि धैर्य यातून प्रभू रामचंद्र आम्हाला एक संदेश देतात की बाळांनो, तुम्ही परमार्थ करा, परंतु त्या परमार्थाच्या आधाराने तुम्हाला सर्व काही अत्यंत आलबेल मिळणार आहे, संघर्ष विरहित मिळणार आहे. या चुकीच्या भ्रांतीमधून बाहेर या. इथं जेव्हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देखील प्रत्यक्ष परमात्मा असून वनवास स्वीकारतात, प्रत्यक्ष परमात्मा असून रावणाशी इतके दिवस झुंज देत आहेत, यावरून ते आपल्याला काय सांगतात की सत्याचा विजय होईल, परंतु संघर्षाशिवाय सत्याचा विजय हा विजय देखील नाहीच की हो. एखाद्या गोष्टीची मजा तर तेव्हाच आहे ज्यासाठी आम्हाला घाम गाळावा लागतो. फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत आम्हाला लागत नाही कधीच. त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. प्रयत्नांच्या बरोबरच आपल्या जीवनामध्ये या अंतर्बाह्य जग आणि मन या संघर्षासाठी देखील मनाची अत्यंत उत्तम अशी जडणघडण आपण करावी. आणि त्यासाठी परमार्थात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि तिचं नाव आहे निर्भयता. ज्याप्रमाणे रथाला या दोन चाकांना जोडायला मध्ये एक जशी जोडणी असते, त्या जोडणीमुळे ही दोन्ही चाकं एकत्रित फिरतात. सज्जनो, त्या जोडणीचं अंतरंगातलं नाव आहे निर्भयता. ज्याच्याकडे निर्भयता आहे, आता जे होईल ते माझा राम करेल अशा भावनेने जो निर्भय झाला, त्याच्याकडे स्वाभाविकपणे शौर्य आलं, त्याच्याकडे स्वाभाविकप्रमाणे धैर्य आलं आणि मग या शौर्य आणि धैर्याच्या आधाराने त्याचा रथ हा स्वाभाविकपणे अत्यंत वेगाने फिरू लागतो. रथाची चाकं तर झाली, मग या धर्मरथाला आणखीन दोन गोष्टी गोस्वामीजी आम्हाला सांगतात की सत्यरूपी ध्वजा आणि शीलरूपी पताका या रथाला अत्यंत सुशोभित करतायत. बघा, रथाच्या वरती ध्वजा हे एक अत्यंत महत्वाचं असं निशाण आहे. ज्या रथावरती या पताकाच्या आधाराने त्या रथामध्ये नेमकं कोण आहे याची जाणीव होते. एक छत्रु एक मुकुटमणी सब बरननी पर जो तुलसी रघुबर नाम के बरन बिराजत दो. गोस्वामीजींनी नामवंदनेमध्ये या एक छत्रु एक मुकुटमणी याचा अतिशय सुंदर अर्थ आपल्याला सांगितलाय. त्याप्रमाणे या रथाच्या छत्रावरती असलेली ही पताका आणि त्याचबरोबर या रथाच्या भोवती असलेला अत्यंत सुंदर अशा रथाच्या वरती असलेला ध्वज आणि रथाच्या अवतीभोवती असलेल्या पताका. मग या धर्मरथामध्ये ध्वज काय आहे? गोस्वामीजी म्हणतात सत्य हा ध्वज आहे आणि पताका हे त्याचं शील अर्थात सदाचार आहे. धर्मरथामध्ये विजयी होण्यासाठी योद्ध्याच्या या रथाला या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत. पहिली गोष्ट आहे सत्य. सत्य हे ध्वजासारखं आहे. ध्वजा हा जसा अभिमान आहे एखाद्या योद्ध्याचा, त्याप्रमाणे सज्जनो, परमार्थामध्ये किंवा मनुष्य जन्मामध्ये सत्यवाणी हे आपल्या या समस्त साधनेचं भूषण आहे. काय आहे सत्य? शेवटी प्रत्येकाची सत्य नावाची एक संकल्पनाच असते जे त्याच्या अनुभवाला आलं.
आपण लहानपणापासून त्या आंधळ्यांची हत्तीला धरलेली गोष्ट ऐकतो ना, की त्या आंधळ्यांच्या हातामध्ये जेवढा हत्तीचा भाग आला त्यालाच ते हत्ती समजून गेले आणि त्यालाच ते सत्य मानून गेले, परंतु सत्य हे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं होतं. त्यामुळे सत्य ही संकल्पना, याचं नेमकं वर्गीकरण कसं करायचं? जे माझ्या अनुभवाला आलं ते कदाचित असत्य देखील असू शकतं ना. जसं इस्लाम धर्मामध्ये आपण सध्या बघतो की लोकांनी त्यांच्या या कुराणाचे असलेले हे वेगवेगळे अर्थ काढून दहशतवाद, आतंक हे इस्लामचं रूप आहे जनमानसामध्ये बिंबवलं. जरी हे काही लोकांच्यासाठी सत्य असलं तरी ते सत्याला विपरीत आहे, यात काही शंकाच नाही. त्याप्रमाणे सज्जनो, सत्य ही प्रत्येकाची संकल्पना असू शकते. मग सत्याला ध्वजा हे नाव का दिलं असं वरो गोस्वामीजींनी? मी विचार करत होतो आणि लक्षात आलं की महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथावरती सत्य असलेला हा ध्वजा, या ध्वजेवरती कोण आरूढ आहे? या ध्वजेवरती आरूढ आहे हनुमंत. हनुमंत अर्थातच सद्गुरू. आणि त्यामुळे सद्गुरूच्या वचनांवरती विश्वास, सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे आचरण, हेच एका जीवासाठी सत्य आहे. आपल्याला त्याच्या पलीकडे सत्याची व्याख्या नाही. श्री महाराज जे आम्हाला सांगतात तेच आमच्यासाठी ब्रह्मवाक्य आहे, तेच आमच्यासाठी परमसत्य आहे. आणि त्या वाक्यांवरती जो अखंड आपलं आचरण ठेवतो, त्याप्रमाणे वागतो, सज्जनो, त्याच्या या असलेल्या चित्तरूपी धर्मरथामध्ये ही सत्याची ध्वजा अखंड फडकत राहते. आणि सदाचार हे या रथाचं सौंदर्य आहे, त्याच्या पताका आहेत. बघा, रावणाने देखील पताका लावल्यात रथाला, रावणाने देखील आपला रथ सजवलेला आहे, परंतु या पताका अत्यंत तकलादू आहेत, कारण त्याच्याकडे सदाचार नावाची गोष्ट याचा वानवा आहे. धर्मरथ रूपी या चित्त प्रवृत्तींमध्ये सगळ्यात मोठं सुशोभित करणारा जर कुठली गोष्ट असेल तर तो आहे सदाचार. बघा, आपण अनेक अत्यंत सामान्य वाटणाऱ्या परंतु असामान्य कर्तृत्व असणाऱ्या लोकांना जेव्हा भेटतो तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. का बरं नतमस्तक होतो? याचं कारण त्यांच्या जीवनात त्यांनी एका तपस्येप्रमाणे सांभाळलेला सदाचार. या सदाचाराचं तेज असं असतं की अनेकांचे डोळे दिपून जातात. आणि त्यामुळं मग अशा या धर्मरथाला सजवण्यासाठी आणखीन वेगळं काहीच ठेवावं लागत नाही. या सदाचार रूपी असलेल्या अत्यंत साध्या सरळ आपल्या वागण्यातून, आचरणातून समोरची व्यक्ती देखील नतमस्तक होऊन जाते. त्यामुळे धर्मरथाचा ध्वजा आहे सत्य आणि धर्मरथाचा सदाचार रूपी आहे पताका. बघा, या सत्यरूपी ध्वजेचं आणखीन एक सूत्र सांगावं असं वाटतं, ते म्हणजे ध्वजा ही स्वतः काही बोलत नाही, परंतु बरंच काही सांगून जाते. जोपर्यंत रथावरती ध्वज फडकत आहे तोपर्यंत योद्धा आतमध्ये सक्षम आहे, जिवंत आहे, लढतोय, पुढं पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या मनामध्ये विजयाचा विश्वास आहे. काही गोष्टी सज्जनो, गोष्टी बोलत नाहीत, परंतु गोष्टी बरंच काही सांगून जात असतात. सत्य देखील जनमानसामध्ये सांगून जनमानसाला प्रभावित करण्यापेक्षा आपण सत्य काय आहे हे जाणून आपलं आचरण करत राहावं. ते आपलं आचरणच बरंच काही बोलून जात असतं. आपल्याला त्यासाठी वेगळी आणखीन कुठलीही वकिली करण्याची गरज पडत नाही. अशा या रथाचे हे दोन सत्य आणि शील रूपी असलेले ध्वज आणि पताका. या रथाला जे 4 घोडे लावलेले आहेत त्यांची नावं आहे बल, विवेक, दम आणि परोपकार. रथाचे घोडे हे या रथाचा खरा प्राण आहेत. त्यांच्या शक्तीवरतीच रथाचं असलेलं हे वेग, रथाचं असलेलं सगळं कौशल्य आणि हे सगळे जण सारथ्याच्या आज्ञेला कशा पद्धतीने मान्यता देतात, त्याप्रमाणे वागून दाखवतात, यावरती रथाचं हे सर्व कौशल्य सामावलेलं आहे. आपण बघतो ना, जर घोडे उधळून गेले तर रथ हा कधीच एका जागेवरती नीट उभा देखील राहू शकणार नाही, आतमधला योद्धा लढू देखील शकणार नाही.
आणि त्यामुळे ह्या सगळ्या घोड्यांनी परस्पर समन्वयाने पळायचं असतं, सारथ्याच्या आज्ञेनुसार पळायचं असतं. परस्पर समन्वयाचे हे घोडे या धर्मरथाला देखील आहेत आणि ते आहेत बल, विवेक, दम आणि परोपकार. शक्ती तर पाहिजेच. बलरूपी हा घोडा अत्यंत महत्वाचा आहे, परंतु बल कुठं वापरायचं याचा विवेक असला पाहिजे. अन्यथा आपण एखाद्या मुंगीला मारण्यासाठी जसा हातोडा आणला तर ते जसं उपयोगाचं नाही, त्या पद्धतीने आपल्याकडे बळ आहे म्हणून तो कुठेही जर वापरलं तर तो रथ धर्मरथ होऊ शकत नाही. अशा या धर्मरथाचं बळ नावाच्या घोड्याला विवेक रूपी दुसरा समन्वय करणारा घोडा असायला लागतो. या बल आणि विवेकाच्या आधाराने इंद्रियांना कह्यात ठेवणारा, इंद्रियांना वश करून ठेवणारा, कारण ज्याच्याकडे रथ आहे म्हणजे त्याच्याकडे सत्ता आहे, जो आपल्या या सत्तेचा उपयोग स्वतःसाठी करतो. जसा एखादा राजा जर स्वतःच भोगी असेल तर तो राज्याची कधीच सेवा करू शकणार नाही. त्याप्रमाणे सज्जनो, जर या रथाला घोडे आहेत ज्यांच्याकडे बळ आहे, विवेक आहे, परंतु या घोड्यांना या राजासाठी लढायचं नाहीये. हे उदाहरण कोणासाठी आहे? ज्याप्रमाणे देहाचा मी स्वामी आहे म्हणून हा देह इंद्रियाधीन आहे असं समजून या इंद्रियांचा वापर मी स्वतःसाठी करायला लागलो तर माझी आत्मिक प्रगती कधीच होऊ शकणार नाही. त्याप्रमाणे सज्जनो, तिसरा घोडा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो म्हणजे दम. आणि चौथा घोडा आहे की या देहाच्या आधाराने आम्हाला काय करायचंय, काय साधायचंय, ही सगळी शक्ती आम्हाला कशासाठी वापरायची आहे, तर या शक्तीचा उपयोग आम्हाला परोपकारासाठी करायचा आहे. म्हणजे देहाच्या आधाराने कर्म करून परोपकार करायचे. या देहामध्ये इतकं अद्भुत बळ निर्माण करायचं, ते बळ विवेकाच्या आधाराने वापरायचं आणि या सगळ्या बळाच्या आधाराने कुठलाही भोग हा स्वतःच्या इंद्रियांचं खाद्य होऊ द्यायचा नाही. असे हे रथाचे 4 ज्याच्याकडे घोडे आहेत तोच या धर्मरथावरती अतिशय उत्तम पद्धतीने आरूढ होऊ शकतो. सज्जनो, वेळेअभावी आजचं चिंतन इथंच थांबूयात. उद्या या 4 घोड्यांचा आणखीन विस्तार बघत बघत या धर्मरथाचे आपण पुढील टप्पे बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.